नकार दिलाय श्याम पाटील याने, पण ओव्हर थ्रो होतोय. झाली दुसरी धाव सुद्धा झाली. बघा फिटनेस, तरुणांना लाजेल अशी रनिंग पाहायला मिळत असताना. 24 पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असताना आता मात्र पुढचा चेंडू समोर फलंदाज श्याम पाटील. नक्कीच निर्धाव पहा काय किपरिंग गुरुनाथ पाटील, वा ला जवाब, वा पहा काय किपरिंग आहे. नक्कीच फुटबॉल खेळत असताना ते क्रिकेट सामन्यामध्ये. पुढचा चेंडू टीचा भरलो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच टोळ्या चेंडू, झेल होणार का पहा. नक्कीच झेल ड्रॉप होते आणि समर पुन्हा एकदा समर, आता मात्र समरने इन केली. वा धावफलकी धावा 25. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळत असताना रोशन पाटील आणि श्याम पाटील यांच्या मार्फत 4 बॉल. पुढचा चेंडू गोलंदाज नामदेव पाटील, समोर फलंदाज रोशन पाटील. चांगलासा फटका पाहायला मिळत असताना 1 धाव. नक्की चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असताना आपल्याला 1च धाव. चांगली गोलंदाजी आता कुठे मात्र धावांवर आला घालत असताना पुढचा चेंडू नक्कीच पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा आयुष. वा काय क्षेत्ररक्षण आहे आयुष्याचं. नक्कीच पप्पाला रनआउट नाही गेला वाटतं त्यांनी. लेग बाय 1-1. 27. नक्कीच आमचे स्वयंसेवक सुद्धा पाहायला मिळत असताना बिंदास पाटील, किशोर पाटील, मनीष सुद्धा आहे, सुमित हातकर. आता मात्र घातक, नक्की जोडी बाद. वाह पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असताना जोडीच बाद झाली. आता मात्र बिनजोडची जोडी मैदानात. तात्या आणि जितेंद्र पाटील. नक्की ओव्हर सुद्धा समाप्त झाले आहेत. 3 ओव्हरच्या सांगतेनंतर दाफलकी धावा 27. 4 ना मामा अहो 4 बॉलर आहेत. चालेल त्यांना आरक्षण आहे, चालेल. जितेंद्र पाटील स्ट्राईक अँड फलंदाज जितेंद्र. पास स्टान्स बघा सीझन लेदरचा. हो सुरेख फटका पाहायला मिळत असताना चेंडू हवेमध्ये आणि झेल ड्रॉप होते आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय ते जितेंद्र याने. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळत असताना पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. धावफलकी धावा 31. का असा का डीजे बघू मग. नक्कीच निखिल मोकाशाचं आगमन, ते कुठेतरी फणसा खाली गेलं. पुढचा चेंडू चांगला असा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा त्याच वेगाने पूर्ण करत असतात तात्या. तिसरी धाव धावल, मला माहिती आहे ना धावल. तात्या कसं म्हणजे 3 धावा. धावफलकी धावा 34 धावा. नक्कीच स्वयंसेवक बिंदास पाटील आणि सुमित पाटील यांचं आगमन होतं. या स्वागत आहे आपलं. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळत असताना नक्कीच बिंदास पाटील यांच्याकडनं पारदर्शक आलाय. तात्या षटकारास 500 रुपये ना. तात्या मार का हे 500 रुपये द्या आधी मग के. 1 बॉल बाकी आहे ना. किती 4 बॉल झाले. 4 2 बॉल हुकला. धावफलकी धावा 34. अजून 2 चेंडू शेष. लागली कट. वाव गल्ली परली बाबा के झाला या. हा बाबा झेल सुटत असताना 1 धाव. धावफलकी धावा ना धावला गे. अरे के कुठे इकडे हलता ना. डॉट चेंडू बघा जितेंद्र पाटील यांनी एकट्याने रन पूर्ण केली. गाडी देवावली गेली
पुढचा चेंडू नक्कीच तात्या बॅट फिरवत तलवारी सारखा पण बोल ना बॅट काही ये ना आता ओव्हर समाप्त धावफलकी धावा 34 आणि 35 धावांचं लक्ष असेल तर म्हणजेच जयेंद्र इलेव्हन संघाकडे तुताच जाऊया आपण डीजे मास्टर समीर पाटील यांच्याकडे डीजे चला क्षेत्ररक्षण लावायचंय त्वरित क्षेत्ररक्षण लावा विजय पाटील या दादा फिल्डिंग लागा तुम्ही पिसव हा बोल ना चला घ्या पास पास अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत चला क्षेत्ररक्षण लावायचे त्वरित सलामीचे फलंदाज नामदेव पाटील आणि प्रल्हाद पाटील एक हार्ड हिटर जोडी नक्कीच उजव्या साईडला उतरला आता उतरले ए हारले ना ठेवा आता हा तुम्हाला दाखवला ना 1 साईड काम फणसा खाली हा फणसा खाली गे हा लय दाखवत होतो तुम्ही थांबा थांबा घ्या पास चला क्षेत्ररक्षण लावायचे फटाफट अरे अजून 2 सामने कारण की आपल्याकडे लाईटीची सुविधा नाहीये त्यामुळे फास्ट घ्यायचे लाईट गेली तर फोकस भी बंद होतील मग कालोगान चला घ्या घ्या फास्ट अंपायर कालो गोलम पुढचा चेंडू पहिला चेंडू श्याम पाटील फुलरलेनचा चेंडू उंच टवला चेंडू विकास पाटील जेल खाली हो बाप बाबा या के गेला एक धावीने धाव फलक पुढे जात असताना एकच धाव नक्कीच श्री गणेशा केलाय तो संघाचा नामदेव पाटील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज हा हिटर फलंदाज प्रल्हाद पाटील त्यांच्या पट्ट्यान आला तर वरावर आओ फुल्लर लेनचा चेंडू होता थोडक्यासाठी बॅट कट अंपायर बॅट कट असो बॅट कट आहे 2 धावा पुन्हा एकदा गोलंदाज श्याम पाटील पुन्हा एकदा श्याम पाटील चांगला असा टोळला चेंडू 1 धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण चांगली अशी रनिंग पाहायला मिळत असताना 35 धावांचे लक्ष किशोर पाटील या लवकर चांगला असा पुन्हा एकदा चेंडू पाहायला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असताना अक्षय 11 आणि किशोर 11 या दोघं 1 धाव पूर्ण नक्कीच चांगलासा टोळला चेंडू हवेमध्ये आणि पहा झेल सुटले आणि कुठेतरी
खेळाडू सुद्धा खालती भरलेला आहे, लागला वेगळा ना ना. 10 फलकी धावा 8. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळत असताना 5 चेंडू. पुढचा चेंडू श्याम पाटील यांचा फुल्डर लेनचा चेंडू. वाह काय झेल घेतली आहे. चांगली अशी चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असताना हॅलो. आता आपण संपूर्ण दिवस आपण या क्रिकेटच्या सामन्यामध्ये रंगलो होतो आणि त्याच्यामध्ये आपलं पाहुण्यांचं किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं आपण सन्मान करायचं राहिलं होतं. तर मी आता आपण सन्मानाला सुरुवात करत आहोत. तसेच आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक भगवान काका पाटील यांचा सन्मान आपण करत आहोत, तर त्यांनी स्वीकारायचा आहे. मी महेंद्र गुंडला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. फलंदाजी तो विष्णू. हे शाल घे ना, शाल आहे ना, पहिले शाल टाक ना. तसंच आपण पुढचे सन्मान करणार आहोत. आत्मादादा गोवर्धन पाटील गावचे पोलीस पाटील यांना विनंती करतो की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तसेच मी बंटी गुंड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पोलीस पाटील आत्माराम काका पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे आणि तो त्यांनी स्वीकारायचा आहे. तसेच आमचे डीजे ऑपरेटर संपूर्ण दिवस आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही विवेक मोकाशी यांना विनंती करतो आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण देखील या. ये रे बाबा ये. तसेच आमचे डीजे ऑपरेटर समीर पाटील यांनी देखील या आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण देखील यायचं आहे. मी बंटी गुंडाला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करायचा आहे. तसेच या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी गोमा काका आहेत, तिकडे बलिराम काका आहेत, जे इथून नजरेस पडत आहेत. त्यांची नावं घेत आहोत. तर त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. या क्रिकेट मंचावर आपण यायचं आहे. आम्हाला इथून नजरेस पडत नाहीत. तर आपण जे गावातील ज्येष्ठ नागरिक या सामन्याचा आनंद घेत असतील, जे मैदानावर असतील, त्यांनी त्वरित आपण समालोचन कक्षात यायचं आहे आणि आपला मान आपण स्वीकारायचा आहे. ट्रॉफी तिथे सन्मान घे. अरे घे, भरपूर आपल्याकडे घे. सामना चालू आहे. 35+चा प्रेक्षणीय सामना. किती वेळा? अरे कोण हा आहे? तात्या. ओ अप्रतिम. स्क्वेअर कटच्या मार्फत मारलेला फटका. निवृत्त धावत आहेत आणि 2 धावा पूर्ण. हे किती झाले? फलंदाजाचं नाव माहिती नाहीये तर कृपया फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गजानन मला वाटतं. गजानन आहे का? हा कोण आहे अजून? कोण आहे? हॅलो हॅलो. तुम्ही ते सिरीज काढून ठेवा. स्कोर 12. चला आपण टॉस साठी या ना. कोण आहेत? 2 कर्णधार किशोर आणि अक्षय. आपण आपला 1 ओव्हरचा सामना होणार आहे. 1 ओव्हरचा सामना होणार आहे. अरे सामना नंतर फायनल किती ओव्हरची होणार आहे? नाही होणार रे, नाही होणार.
होणारच नाही. होणार नाही मॅच म्हणजे फायनल फायनल किती कराल. फायनल साठी मेन आहे ना. मॅच होणार नाही पण. हॅलो हा कसं पण मी भगवान काकांना विनंती करतो आपण शुभ असते सेमीफायनलचा नाणेफेकी करायची. दोघं जा ना तुम्ही दोघं सोबत जा. आत्मा काका आपला पण विनंती आपण देखील जा सोबत. दोघांचे शुभ असते आपण तो नाणेफेकी करायची आहे. जा ना सोबत जा. काय नाही चार सिरीसाठी ना मोर जायचा पहिलेच कालच आपण सांगितलेलं आहे. ते कालच सांगितलेलं आपण आहे. किती रन पाहिजे. 35 धावांची गरज असताना 22 धावसंख्या झालेली आहे. अद्यापी 13 धावांची आवश्यकता आहे. किती बॉल झालं. 7 चेंडू 13 धावा. अप्रतिम गोलंदाजी करत असताना देवांचा देव महादेव अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला आहे. आता उर्वरित समीकरण आहे 6 चेंडू आणि 13 धावा. फलंदाजी करत असताना बंडू पाटील. आम्ही लहान असताना बंडू पाटील, श्याम पाटील, कृष्णा पाटील, निवृत्ती पाटील, पांडुरंग पाटील या खेळाडूंना नेहमी बघत असायचो. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही देखील त्यांच्या पाठीमागं किप्परच्या पाठीमागं उभे राहायचो आणि त्यांचा खेळ बघून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि आज पुन्हा एकदा वर्षातून एकदा का होईना त्यांचा खेळ आम्हाला पाहायला मिळतं ते आमचं भाग्य आम्ही समजतो. आणि वर्षातून एकदाच का होईना या खेळाचा आनंद त्यांना देखील लुटता येतो. पुन्हा एकदा तात्या गोलंदाजीवर. एक प्रेमाचं नाव तात्या, तसं नाव आहे कृष्णा पाटील, परंतु संपूर्ण गावाचा आणि गावाने मानलेला तात्या गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 13 धावा. फलंदाज बंडू पाटील आणि इकडे कोण आहे गजानन. चला तात्या घ्या ना पडा. 2 मॅच व्हायच्यात अजून. तात्या टाइमपास करू नका, अजून 2 मॅच व्हायच्या आहेत. पंचांना विनंती आहे की आपण थोडं स्पीडअप करा कारण आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. 35+ आम्हाला सहकार्य करायचं आहे. अप्रतिम फटका विकास पाटील. चेंडू मागे धावसा. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु भोक्षी फाटलेली आहे. चेंडू हातातून निसटलेला आहे. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा गजानन यांनी अति सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा मला वाटतं फुलर यांचा चेंडू त्याच्यावरती फक्त स्वीप केला चेंडू त्याच्यावर 4 धावा. आता उर्वरित समीकरण राहिलं आहे 4-7. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. तात्या फिरकी मार. कार्यक्रम म्हणत आहे पोरीचा ओढ भर त्याला काही बोलू शकत ना आपण. जयंत त्याच्या मागे फिरतोय. आला मरा जरा
पुन्हा एकदा तात्या बॉलिंग मार्कवर. तात्या बिमर चेंडू, नो चेंडू आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण. मला वाटतं फलंदाज बाद. पाहुणा पहिले लय पाखरा मारायला याचं वाटतं. लय नेम याला लिचे मारायला. पट आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. मी गजानन वाघे विनंती करतो की आपण आपला ह्या मॅचचा सामनावीराचा किताब गजानन वाघे आपण मंचावरून आपला सन्मान घ्यायचा आहे. चला पटापट आपण. शक्ती शक्ती तू इकडे. कोणाला दुसरा कोणतरी पंच ठेव समोर. तू इकडे. शक्ती पाटील आपण इकडे या.